छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी 4 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच फुलेवाडी क्रीडा मंडळाकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या। 5व्या मिनिटाला अक्षय मंडलिकच्या पासवर सिद्धार्थ पाटील यानं गोल करत फुलेवाडी संघाला आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती। उत्तरार्धात 60व्या मिनिटाला फुलेवाडीच्या अक्षय मंडलिकच्या पासवर विशाल पाटील यानं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। गोलफेडीसाठी शिवाजी तरुण मंडळाकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र अनेक सोप्या संधी वाया गेल्या। शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाणनं मारलेला फटका फुलेवाडीचा गोलरक्षक आविष्कार यानं उत्कृष्टरित्या रोखला। फुलेवाडी संघानं हा सामना 2-0 अशा फरकानं जिंकला। शिवाजी तरुण मंडळाकडून करण चव्हाण बेंद्रे, योगेश कदम, संकेत जरग, संकेत अनिल साळोखे यांनी तर फुलेवाडी संघाकडून मारुती कोळी, सत्यम पाटील, विशाल पाटील, आयुष पाटील, अक्षय मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। या सामन्यात फुलेवाडी संघाचा आविष्कार राऊत सामनावीर ठरला। दुपारी 1:30 वाजताचा सामना संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात खेळवण्यात आला। पूर्वार्धात कुणालाही गोल करता आला नाही। उत्तरार्धात संयुक्त जुना बुधवारपेठच्या प्रथमेश जाधव यानं सामन्याच्या 51व्या, 53 आणि 55व्या मिनिटाला गोल करत हॅट्रिक केली। हा सामना 3-0 गोल फरकानं संयुक्त जुना बुधवारपेठ संघानं जिंकला। या सामन्यात प्रथमेश जाधव हा सामनावीर ठरला। उद्या 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे।